हॅलो, नमस्कार सगळ्यांना. जय महाराष्ट्र. आज मी टॉपिक घेऊन आली आहे किडनी स्टोनवर. किडनी स्टोन ऐकायला बोलायला एकदम इझी वाटतो, पण ज्याला होतो त्याला समजतं की किंवा त्याला सहन करावं लागतं त्याच्या मागचं दुखणं, पेन, सगळं काही. पण किडनी स्टोन होण्यामागचे मेन कारणाला कुठं ना कुठं आपण जिम्मेदार आहोत. आपली लाईफस्टाईल, आपलं खाणं पिणं, आपली दिवसभराची दिनचर्या, हे सगळं कारणीभूत असतं. आणि हे कमी पाण्यामुळेच होतं. मेन म्हणजे किडनी स्टोन होण्याचं कारण आहे की पाणी कमी पिणं. आपल्या शरीरात 60 ते 70% भाग हा पाण्याने बनलेला आहे. कमी पाण्यामुळे बॉडी डिहायड्रेट होते. अंगदुखी, डोकेदुखी, अपचन, गॅस किंवा वजन वाढायला लागतं. या अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. किडनी स्टोन होण्यामागचं मेन कारण तर आहेच पाणी. पण पाणी व्यवस्थित न पिल्यामुळे किडनीवर प्रेशर येतो. फिल्टरेशन व्यवस्थित होत नाही आणि शरीरात जे नको असलेले घटक आहेत ते शरीर बाहेर फेकू शकत नाही. ओके. तर तुमच्या किंवा आपल्या युरिनचा रंग गडद व्हायला लागतो. युरिन जे आहे तर ॲसिड सारखी जी खनिज पदार्थ आहेत, युरिन ॲसिड म्हणा किंवा ऑक्सलेट म्हणा किंवा आपलं कॅल्शियम, हे शरीर एक इझिली जे बाहेर फेकायला पाहिजे आपल्या टॉयलेट थ्रू, तर ते फेकू शकत नाही कमी पाण्यामुळे. आणि ते घटक तसेच बॉडीमध्ये स्टोअर होऊन राहतात, साचून राहतात आणि पुढे होऊन ते खडे बनतात त्याचे, आणि त्यालाच आपण किडनी स्टोन असे म्हणतो. तर हे झालं आपल्या शरीरातलं. पण हे कमी करण्यासाठी आता किडनी स्टोन झाला आहे तर तो कमी कसा करायचा, तर त्याच्याविषयी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, किडनी स्टोनपासून मुक्तता पाहिजे असेल, तर मला नक्की एस म्हणून टाईप करा. मी तुम्हाला हेल्प करेन तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी. तर परत एकदा जय महाराष्ट्र.